नमस्कार मंडळी, मी रसिका स्वागत करते तुमचं आपल्या न्यू फूड चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाद यात्रा. तर आता नावावरनं तुम्हाला कळालंच असेल की आपलं जे चॅनल आहे ते एक्झॅक्टली कशावर आहे. पण तरी मी एक छोटंसं ब्रीफ देते. आतापर्यंत मी जे काही चमचमीत पदार्थ खाल्लेत किंवा यापुढेही खाईन ते तुमच्यापर्यंत नक्की मी पोहोचवण्याचा प्रयत्न करीन आणि होप्स होते तुम्हीही जाल आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर किंवा तुमच्या फॅमिलीबरोबर जाऊन तुम्ही एन्जॉय कराल. तर आज आपण आलोय शिवाजी पार्कमध्ये, जिथे गेल्या 89 इयर्सपासनं इथे बंगाली देवीची स्थापना केली जाते. तर याच देवीच्या आशीर्वादाने आपण आज आपले चॅनल स्टार्ट करूया. तर चला. देवीचं दर्शन झालं आहे, पण इथे फक्त देवीच नाही बसत, इथे चमचमीत खाऊचे स्टॉल्सही लागतात. तर चला आपण बघूया. घेतलेलं आहे हे वेज चॉप आहे आणि हे वेज रोल आहे. वेज चॉप जे आहे ते बनाना लीफ जे असतं ना आपलं, त्याचं बनवलं जातं. तर मी आता टेस्ट करते आणि सांगते तुम्हाला कसं आहे ते. तर मी आता फर्स्ट वेज चॉप ट्राय करते. त्यांनी मस्टर्डची चटणी पण दिली आहे त्याच्यासोबत. खूप छान आहे, थोडंसं स्वीट आहे, पण बाहेर जे आहे ते क्रिस्पी आणि आतलं जे स्टफिंग आहे ते एकदम असं मऊ आहे. छान आहे. आणि जी चटणी दिली आहे ती थोडीशी अशी टँगी आहे, त्यामुळे ते ह्याच्यासोबत खायला खूप टेस्टी लागतं आहे. तर आता मी ट्राय करणार आहे वेज कटलेट. त्यात बटाटा स्टफिंग आहे आणि बीटरूट स्टफिंग आहे. छान आहे, पीनट्स पण आहेत त्याच्यात आणि थोडंसं स्वीट आहे, हे पण स्पायसी असं नाही आहे. ॲक्च्युली त्या मस्टर्ड सीडच्या चटणीमुळेच ते थोडं टँगी लागतं आहे, बट गुड, ओव्हरऑल गुड. आणि आपले जे नॉर्मल कटलेट्स असतात ना, तसा कटलेट नाही आहे, एकदम वेगळं आहे. त्यांनी कोकोनट पण टाकलं आहे, त्याच्यामुळे स्वीटनेस येतो आहे. त्यामुळे असं वेगळं कटलेट काही ट्राय करायचं असेल ना तर नक्की खाऊन बघा. झालमुरी. तुम्हाला मुंबईची भेळ तर माहितीच असेल, पण त्यात ह्या लोकांनी ट्विस्ट आणलाय. ही भेळ बेंगाली स्टाईलमध्ये आहे. तर मी खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते. खूप मस्त आहे, एकदम टँगी आहे आणि त्यात नॉर्मल भेळसारखं कांदा बटाटा घातलेला नाही आहे, कुरमुरे आहेत. आणि ही भेळ रगड्यामध्ये बनवलेली. पाणीपुरीचा जो रगडा असतो ना, त्याचा समोर त्यांनी स्पायसेस टाकून भाजी बनवली आहे आणि त्यात ही भेळ बनवली गेलेली आहे. इवन ह्याच्यात काळे चणे पण आहेत. इवन मखाना, हेल्दी ज्यांना खायचं असेल ते हे नक्कीच खाऊ शकतात. मखानासुद्धा आहे. परत मग लेमन टाकलं आहे थोडंसं असं आंबट व्हायला, तर छान फ्लेवर येतो आहे त्यांनी. खूप मस्त आहे. काय न्यू ट्राय करायचं असेल ना तर हे नक्कीच ट्राय करा.
मी ट्राय करते मिष्टी दोई. ते मी खाऊन बघते आणि सांगते तुम्हाला कसं आहे ते. खूप छान आहे, एकदम मिल्की फ्लेवर येतोय आणि मलाई आय गेस त्यात मिक्स केलेली आहे, त्यामुळे ते मिल्क कर्ड आणि मलाईचं कॉम्बिनेशन खूप छान लागतोय. त्यांना रबडी किंवा मलाई खायला आवडते त्यांनी हे नक्कीच ट्राय करा. आणि थोडंसं मध्ये मध्ये आंबट पण लागतंय, त्यामुळे ते एकदम स्वीट आणि आंबट एकदम ते असं मिक्स होत आहे. खूप छान आहे. नेक्स्ट मी लस्सी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगते कशी येते. खूप थिक आहे लस्सी आणि स्वीट आहे, पण जास्त पण स्वीट नाही आहे आणि अशी आंबट पण नाही आहे, म्हणजे एकदम मीडियम लस्सी आहे. आणि एकदम म्हणजे मलाई पण थोडीशी कमी आहे, मलाई एवढी भरभरून टाकलेली नाही आहे. ज्यांना थिक लस्सी आवडते, ओन्ली लस्सी, ज्यांना मलाई जास्त टाकलेली आवडत नाही, त्यांनी ही नक्कीच ट्राय करू शकता. आपलं जे काही बेंगाली फूड होतं ते खाऊन झालेलं आहे. होप सो तुम्हीही याल आणि त्याचं एन्जॉय कराल आणि त्याचा स्वाद घ्याल, हीच इच्छा आहे. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.